सलूनच्या दरात 15 ते 20% वाढ. कॉस्मेटिक वस्तूंच्या किमती वाढल्याचा परिणाम. ब्लेडपासून लाईट बिलापर्यंत खर्च वाढलाय. वाढत्या खर्चामुळे सलून चालकांवर आर्थिक भार. नाशिक शहरातील सलूनच्या दरात वाढ झाली आहे. ग्राहकांच्या खिशाला बसणार अतिरिक्त भार. खर्च वाढल्याने दरवाढ करणे अपरिहार्य. सलून चालक. नाशिक शहरातील सलून व्यवसायाच्या दरात आता 15 ते 20% वाढ करण्यात आली आहे. कॉस्मेटिक साहित्य, ब्लेड तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने आणि वीज बिलाचा खर्चही वाढल्याने सलून चालकांवर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे नाशिक शहरातील विविध सलूनमध्ये सेवांच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सलून चालकांकडून सांगण्यात येत आहे. ठक्कर बाजार परिसरासह नाशिक शहरातील सलून व्यवसायावर वाढत्या महागाईचा परिणाम होताना दिसून येतो. सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर ब्लेड, इतर साहित्य आणि वीज बिलाच्या खर्चातही वाढ झाली आहे. या सर्व वाढत्या खर्चाचा विचार करून सलून सेवांच्या दरात साधारण 15 ते 20% वाढ करण्यात आली आहे. नाशिक शहरातील बहुतांश सलूनमध्ये नवीन दर लागू झाल्याचे सलून चालकांकडून सांगण्यात येत आहे. वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असला तरी व्यवसायाचा वाढता खर्च भागवण्यासाठी दरवाढ करणे आवश्यक असल्याचे सलून चालकांचे म्हणणे आहे. यावेळी बोलताना सलून चालक नितीन पगारे यांनी वाढत्या कॉस्मेटिक वस्तूंच्या किमती, ब्लेडचे वाढलेले दर आणि लाईट बिल यामुळे सलून व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सांगितलं आहे. बोला, काय नेमकं काय रेट वाढलेत का आपले? मी नितीन पगारे, ठक्कर बाजार कल्पना सलूनमधून बोलतोय. आता सध्या कॉस्मेटिकचे खूपच रेट वाढलेले. त्या अनुषंगाने प्रत्येक सलून दुकानदारांनी किंवा आमच्या नाशिक शहरवासियांनी हे जे सलूनचे दर वाढवलेले ते काही योग्यच वाढवलेले, ते काही खूप वाढवलेले नाही. ते फक्त 10 ते 15% ते जास्तीत जास्त 20% रेट वाढवलेले. ॲक्च्युली लाईट बिलं पण खूप येतात आम्हाला. लाईट बिलाचे पैसे वाढलेलेचे, त्यामुळे आम्हाला हे रेट वाढवणं गरजेचं होतं. याच्यापेक्षा आम्ही जास्त काही वाढवलेले नाही. आणि ग्राहकांना पण हे कळायला पाहिजे की आता सर्वच रेट वाढलेले तर यांना पण आपण वाढून द्यायला पाहिजे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.